नमस्कार, आपण पाहत आहात मराठी साप्ताहिक निर्भीड सम्राटचे यूट्यूब चॅनल निर्भीड सम्राटमध्ये आपले स्वागत आहे. मंत्री पियुष गोयल तसेच भरत गोगले यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन झालेलं आपण बघू शकता. रस्ता पूर्ण झालेला नाही, या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी काम चालू आहे रस्त्याचं. अजून तसंच पेंडिंग काम आहे या ठिकाणी बघू शकता आपण. या ठिकाणी हा 120 फुटाचा जो रस्ता आहे या ठिकाणी JCBचा अद्याप देखील 50 ते 60 फुटाचं या ठिकाणी काम अजून तसंच पेंडिंग पडलेलं आहे. आपण बघू शकता JCB ट्रक या ठिकाणी काम करतायत आणि या ठिकाणी ही जी इमारत आहे ही इमारत पाडून या ठिकाणी रस्ता मोकळा करण्याचे काम देखील या ठिकाणी सुरू आहे. आपण बघू या साईडला बघू शकता, माझ्या उजव्या साईडला बघू शकता, अद्याप या ठिकाणी काम पूर्ण झालेलं नाहीये. आणि या ठिकाणी काम होत असताना या ठिकाणी उद्घाटन करण्याचा घाट कशासाठी घातलेला आहे, त्यामुळे या ठिकाणी श्रेयवाद घेण्यासाठी होतं की काय असं यावरून दिसत आहे. त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नगरसेवक उपविभागीय प्रमुख योगेश भोयर यांनी काल आंदोलन केलं होतं. त्यांचं म्हणणं आहे की रस्ता हा पेंडिंग असताना या ठिकाणी उद्घाटन करण्याचा घाट का करतायत आणि या ठिकाणी बऱ्याचशा समस्या आहेत. त्यामुळे कुठेतरी या ठिकाणी शासनाचं आणि महानगरपालिकेचं या ठिकाणी महानगरपालिकेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. महानगरपालिकेच्या आयुक्त सहाय्यक आयुक्त यांनी देखील या ठिकाणी जो उद्घाटन समारोह होता त्या ठिकाणी परमिशन कशी दिली हा एक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होत आहे. या ठिकाणी बघू शकता काम सुरू आहे. आता हे काम किती दिवस चालेल हे याकडे बघावं लागेल. या ठिकाणी आपण बघू शकता हा जो 120 DP रोड आहे या ठिकाणी जे काम झालेलं आहे, कशा पद्धतीचं काम झालेलं आहे. स्थानिक या ठिकाणी हे घर बघू शकता माझ्या सोबत. आणि हे जे घर आहे या घराची उंची आपण बघू शकता. हा दरवाजा आहे आणि हे जे व्यक्ती दिसतात ह्या घराचे ओनर आहेत. आपण बघू शकता किती हे घर खाली गेले. आता पावसाळा येणार आहे, मान्सूनचा वेळ आहे. ज्यावेळेस पाऊस येणार त्यावेळेस ह्या घराची अवस्था काय होईल याचा विचार केलेला न बरा. कारण की या ठिकाणी पावसाचं पाणी घरामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. या ठिकाणी बऱ्याचशा समस्या आहेत आणि या ठिकाणी आपण बघू शकता यांची आई आहे, वयोवृद्ध आई आहे. काय सांगणार मी यांनाही विचारत आहे, काय सांगणार कशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी त्रास हे आमचं कुरार पॅटर्न मध्ये गेलं. 20% बाधित आहे. तर जे तुटली घर त्यांना पूर्ण घरं भेटली, पण कुरार पॅटर्नला काही न्याय दिला नाही. तुम्हाला तुमचं किती टक्के घर आहे? माझं 20%, माझा अर्धा हॉल झाला. आता बघा तुम्ही, अर्धा झाला. तुम्हाला काही नुकसान भरपाई काही नाही. कुरार पण हा जाचक कायदा आहे, काही भरपाई नाही. तुम्ही तोडा, तुम्ही बांधा असे उत्तर देतात. लोकपद्धती असो, BMC असो, त्या कायद्यामध्ये काहीच नाही, फक्त मारक कायदा आहे. आता कायदा गव्हर्नमेंटचा आहे, केंद्र सरकारचा आहे, मला काही माहित नाही. पण फक्त तुम्ही तोडा. ते मी माझं तोडलं, माझं बांधलं. मला जागा 7x2 जागा घेतली, त्याची भरपाई नाही. तोडलं, खर्च माझा आला. BMC सरकार कोण आहे? कोणाचं सरकार आहे? एकीकडे मंत्री आमदार या ठिकाणी श्रेयवादाची लढाई लढताना आपल्याला दिसत आहे. विकास केल्याचं या ठिकाणी सांगत आहे, परंतु या ठिकाणी रहिवाशांना या ठिकाणी समस्याला तोंड द्यावं लागत आहे. त्यांचे घर तुटले जात आहे, त्यांना नुकसान भरपाई मिळत आहे. कुठला विकास या ठिकाणी करत आहे आपण आणि कशाचा विकास, कशासाठी हा विकास होत आहे? यांचे घर या ठिकाणी गेलेले. येणारा काळ हा पावसाळ्याचा काळ आहे. या ठिकाणी 100% पावसाचं पाणी या ठिकाणी साचणार, कारण या ठिकाणी पावसाच्या पाण्याला जाण्यासाठी देखील रस्ता नाहीये. येणाऱ्या काळामध्ये या घराची अवस्था काय होणार हे आपल्याला येणाऱ्या काळात दिसणार आहे. अशाच बऱ्याचशा या ठिकाणी आपण बघू शकता. या ठिकाणी बघू शकता कशा पद्धतीने या ठिकाणी रस्त्याचं उंची आणि ह्या घराची उंची. हा माळा आहे, या माळ्यावरती आपण बघू शकता हा माळा माझा हात या ठिकाणी लागताना दिसतोय. म्हणजे
10 ते 15 फुटाचं या ठिकाणी ही या घराची हाईट आहे. आणि पावसाळ्याचे दिवस येणार आहेत. या ठिकाणी कशा पद्धतीनं पावसाचं पाणी साचणार आहे, या ठिकाणी कुठल्याही पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी या ठिकाणी लेआउट दिलेलं नाही, कुठलीही नाली या ठिकाणी दिलेली नाही. येणारा काळ हा खूप भयानक असणार आहे आणि बऱ्याचशा अशा समस्या आपण निर्भीड सम्राट तुम्हाला वेळोवेळी या समस्या दाखवणार आहे. पूर्वी आम्हाला येऊन सांगितलेलं की तुम्हाला पायऱ्या वगैरे करून देतो, शौचालय करून देतो, अजून काही त्याचा थाकपत्ता नाही. आमची मोठी म्हणजे 70 रूम होते आमची सोसायटी, साईकृपा सोसायटी. त्याचे फक्त 10-12 रूम राहिले. हा, तर आम्ही त्यांना निवेदन दिलेलं की आम्हाला इथे उतरायला सीडी वगैरे करून द्या, देतो म्हणून सांगितलं. आणि त्या भोसले साहेबांना पण सांगितलं करून द्या उद्याच्या उद्या. ते भोसले साहेबांनी काही लक्ष दिलंच नाही, अजून तसंच राहिले. आज 15 दिवस झाले. या ठिकाणी बघू शकता आपण, या ठिकाणी हे जे घरं दिसतात या घरांच्या जे लोक आहेत त्यांना इकडे जाण्यासाठी देखील रस्ता नाही, कुठलीही जिन्याची या ठिकाणी व्यवस्था केलेली नाही. 5 ते 7 फुटाचा हा या ठिकाणी हे खड्डा झालेला आहे. बघू शकता या घराची हाईट आणि आमची हाईट याच्या लेवलमध्ये येत आहे. येणारा काळ खूप भयंकर आहे. पावसाळ्याचा दिवस आहे, पावसाळ्याचे दिवस येणार आहे. या ठिकाणी कशा पद्धतीने या लोकांना त्रास होतो येणाऱ्या काळामध्ये दिसणार आहे. जो तो येतो आमची समजून घालतो की करून देतो. फक्त आश्वासनाच्या पुढे दुसरं काहीच नाही यांच्याकडे. बस शौचालय आमचं तोडलंय, त्याचा अजून काही थाकपत्ता नाही. या ठिकाणी स्थानिक लोकांना शौचालयाचा त्रास या ठिकाणी सहन करावा लागत आहे, कारण की हा जर जेव्हा रस्ता होत होता या रस्त्यामध्ये त्यांचे शौचालय देखील होते, घरे होते, ते घरे तोडण्यात आले, शौचालय तोडण्यात आले आणि त्यामुळे त्या लोकांना या ठिकाणी मोठ्या त्रासाला सामोरे जावं लागत आहे. आपण बघू शकता, आम्ही आज तुम्हाला ही परिस्थिती दाखवत आहे. कुठल्याही वृत्तवाहिनीने आपल्याला ही परिस्थिती दाखवली नसेल, परंतु आज आम्ही तुम्हाला ही परिस्थिती दाखवत आहे. या ठिकाणी बरेचसे अपघात देखील झालेले आहे, कारण की या ठिकाणी वयोवृद्ध लहान मुले देखील या ठिकाणी खेळतात. आणि येणाऱ्या काळामध्ये काल हे जे उद्घाटन झालं, केंद्रीय मंत्री पियुष गोयल तसेच भरत गोगावले यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे. परंतु या ठिकाणी काम पूर्ण न होता, या रस्त्याचं काम पूर्ण न होता या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी बरेचसे अपघात झालेले आहेत. कोणा या ठिकाणी फ्रॅक्चर झालेले आहे, पडून फ्रॅक्चर झालेले आहेत, लहान मुलाला मार लागलेला आहे, तरी देखील या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे. हे उद्घाटन करण्याचा खाट का घेतला गेलेला आहे, हा असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा श्रेयाचं राजकारण होताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि बघू शकता या ठिकाणी हे महानगरपालिकेचं हे बॅरिकेड इथे टाकले गेलेलं आहे आणि हा जो रस्ता आहे या रस्त्यातून ये जा करावं लागत आहे. या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्थानिक रहिवाशांना या ठिकाणी समोर जावं लागत आहे. आपण स्थानिकाशी आपण या ठिकाणी चर्चा करणार नाही, कुठल्या समस्याला या ठिकाणी तुम्ही लोक समोर जात आहेत. काल 6 जून रोजी केंद्रीय मंत्री आणि शिंदे गटातर्फे उद्घाटन करण्यात आला. त्यांनी सांगितलं आम्ही लोकांच्या सेवेसाठी हा रस्ता चालू केलेला आहे, पण जे लोक इथे स्थानिक आहेत, राहत आहेत, त्यांचे जे प्रश्न आहेत ते अजून असेच उघड्या वाऱ्यावरती सोडले. 2 महिन्यापासून आम्ही BMC ला चेस करतोय जाऊन. आम्हाला ते वरती चढायला प्रॉब्लेम होते, ते आम्हाला रॅम्प करून द्या, पाण्याची पाईपलाईन टाकून द्या. 1 महिन्यानंतर पाईपलाईन आणून फक्त इथे सोडली, त्यांनी ती कनेक्ट केलेलीच नाही अजूनपर्यंत. कोणाच्या घरात, बऱ्याच लोकांच्या घरात पाणी येत नाही, ते एक दुसऱ्यांच्या घराच्या जाऊन भरतात पाणी. एवढ्या लोकांना प्रॉब्लेम होते, तरी पण अजून कोण मदतीला अजून येतच नाही इकडे. आणि दुसरी गोष्ट, काल इथे ज्येष्ठ नागरिक होते आमचे इकडचे, ते इथे पडले. असे ते लोकांनी शिड्या बनवून दिल्यात आणि काही अजूनपर्यंत काही सुविधा दिलेली नाही. लोकांनी करायचं काय, उद्यापासून शाळा चालू होत आहेत, सोमवारपासून शाळा चालू होत आहेत. लहान मुलांच्या शाळेच्या व्हॅन, लहान मुलं आहेत, सिनियर केजी, ज्युनियर केजी, नर्सरी, हे आई वडिलांना इथपर्यंत रोडवरती घेऊन यायला लागते. रोडवरती स्पीड ब्रेकर नाहीत. उद्या जर कोणाची जीवितहानी झाली त्याला कारणीभूत कोण आहे? पियुष गोयल आणि हे लोक जबाबदारी घेणार आहेत का लोकांसाठी? लोकांचे जीव गेले तर, लहान मुलांचे जीव गेले तर, नीटचे पेपर लीक होत आहेत, लोकांच्या एज्युकेशन मध्ये तुम्हीच आहेत. सर्कलला तिथे बॉटलनेक झालंय, रोड ट्रॅफिक एवढं जाम होत आहे, मुलांना अर्धा तास अगोदर शाळेला निघायला लागणार आहे. तुम्ही मुलांच्या शिक्षणाच्या आड येत आहेत. सरळ तुम्ही एकदम फ्लॉप सरकार आहे तुमचे. बोलायचं इथे कुरार पॅटर्न हा जो कायदा केला ह्याच्यामध्ये आमच्यावर पूर्ण अन्याय झालाय. माझं घर मी तोडलं, मी बांधलं, मला त्यातनं काय भेटणार? घरं भेटली 100% लोकांना, आमचं काय? याचं उत्तर द्यावं केंद्रीय मंत्र्यांनी, स्थानिक आमदारांनी.
काय करणार आहेत आम्हाला आश्वासन दिलं काही झालं नाही साहेब आमचं. आता आम्ही लॉस मध्ये गेलो, आमची घरं छोटी झाली, जागा घेतली, खर्च आमच्या पडला. हा कायदा आहे कोराड पडला, ह्याचा न्याय आम्हाला कधी भेटणार आहे? बऱ्याचशा समस्या आहे या ठिकाणी. कुरार पॅटर्नवाल्याच्या समस्या देखील आहेत. त्यांची घरं तुटले गेले, त्यांनी खर्चातून त्यांनी त्या घराचं निर्माण केलेलं आहे, परंतु त्यांना कुठलीही नुकसान भरपाई मिळाली नाही. येणाऱ्या काळामध्ये सरकार त्यांना नुकसान भरपाई मिळवून देणार का? स्थानिक आमदार त्यांना नुकसान भरपाई मिळवून देणार का? याकडे बघावं लागणार आहे. कट.